काय करते मम्मी तू? अरे मी आता बनवते आहे इडली. तर मी हे इडलीला तांदूळ घेतलेले आहे, रेशनचे तांदूळ आहे आणि डाळ घेतलेली घरचीच उडदाची डाळ आहे. तर हे तांदूळ मी 3 पातेले घेतलेले आहे या मापाने आणि इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता मी हे सर्व चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि 7-8 घंटे भिजायला ठेवते ते. तुम्हाला सुट्टी आहे म्हणलं तर आता आपण इडली बनवू. छान असं मस्त स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घेते त्याला. रेशनच्या तांदूळाची मस्त इडली तयार होते, मस्त पांढरी शुभ्र आणि एकदम नरम मऊ होते. किती डाळ पाणी निघते बघ बरं. बघा आता उडदाची डाळ पण मी चांगलं धुवून घेतलेली आहे. तुमच्याजवळ कधी बिना सालीची असली तर तुम्ही तसे वापरा, पण माझ्याकडे घरची डाळ आहे काळ्या सालीची, मग मी स्वच्छ धुवून घेईन भिजल्यानंतर. त्याकरता मी हीच डाळ घेतलेली आहे. आणि इकडे बघा तांदूळ पण स्वच्छ धुवून झालेले आहे. आता मी हे सर्व चांगलं 7-8 घंट्यासाठी भिजू ठेवणार आहे. आता मी त्यामध्ये एक पोहे खायचा चमचा मेथी टाकणार आहे, म्हणजे आपली इडली आहे चांगलं स्पंची होईल. त्याकरता घेतलेला आहे मी. बारीक करून घेतलेले बघा आणि हाताने सर्व असं मिक्स करून घेते मी. असं मस्त हाताने फेटून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताची ऊब लागते, त्याच्यामुळे छान असं पीठ फुलतं. दळून ठेवलेलं होतं, आता ते किती फुललेलं आहे बघा. आणि त्यामध्ये मी मेथी दाणे टाकलेले होते, मग त्याच्याने एकदम असं फुललेलं आहे पीठ. आता मी जितकं लागेल तितकं पीठ आता एका भांड्यात काढून घेते आणि थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे, टाकून घेते आता. आणि मस्त असं हलवून घ्यायचं. थंडी आहे तरी पण खूप असं मस्त झालेलं आहे पीठ. इडलीचं पात्र घेतलेलं, त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता मी ते मस्त गरम करायला ठेवते. आता मी लिंबू पण टाकून घेतलेलं आहे, कारण की आपलं इडलीचं पात्र हे काळं होणार नाही त्यासाठी. मग आता हे इडली पात्राच्या भांड्यांना असं तेल लावून घेते. आता मी त्या भांड्यांमध्ये रवण टाकून घेते. आता मी हे सर्व पात्र याच्यात ठेवून देणार आहे. असं मस्त उकडलेल्यावरच नंतरच इडली ठेवायची, म्हणजे आपली इडली हे लवकर फुलून म्हणजे नरम होते आणि भारी स्पंची सुद्धा होते. किंवा आपण असं पाणी उकळून ठेवायचं. मग आता हे सर्व भांडे ठेवून देते. गरम पाणी असल्यामुळे आपली इडली लवकर पण शिजते. असं स्पंची बघा.
झालेली आहे आपली इडली. मग आता इडली कशी झाली ते बघण्यासाठी बघा, इडली झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता बघा, आता सर्व इडल्या मी करून घेतले आहे. चला तर आता सर्व इडल्या अशा प्रकारे आपण करून घेऊ. झालेली आहे. आता मी तुम्हाला बघा काढून दाखवते किती पटकन निघतात ते. बघा, आणि आपण ह्याच रवांपासून आप्पे, डोसे हे पण करू शकतो. बघा, थोडा थंड झाला ना की एकदम भारी निघता इडली. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिरची, लसण आणि शेंगदाणे हे अगोदर वाटून घेणार आहे आणि कोथिंबीर हे मी नंतर टाकेन. बघा, अशी चटणी वाटल्यानंतर मग कोथिंबीर टाकायचा. परत वाटून घेते. अगोदर मी जरा मोहरी टाकून घेते. जिरं, चटणी टाकून. इडलीसोबत खूप छान लागते ही चटणी खायला. फोडणी देऊन घेतलेली आहे चटणीला. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. अशी चटणी बनवते मी इडलीसोबत. थोडी पातळच करते आणि मी करते तसं तुम्ही पण रवण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची पण इडली कशी झाली ते. धन्यवाद, प्रणाम.